नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवाजी कोकणे। आज जो व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे तो अर्थातच चालू जी घडामोड महाराष्ट्रामध्ये घडतीये ती म्हणजे परभणीची दंगल। आता ही परभणी शहरामध्ये जी काही दंगल झालेली आहे किंवा चालू आहे, वातावरण जे तापलेलं आहे त्याचं जे कारण आहे ते असं आहे की आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक संविधानाची काहीतरी प्रतिकृती ठेवण्यात आलेली होती आणि त्या प्रतिकृतीचा कोणीतरी अपमान केला। ती काचेच्या पेटीमध्ये होती, ती तिथून बाहेर काढली आणि त्याच्यावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्या संविधानाचा अपमान झाला आणि पर्यायाने मग तो डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकरांचा अपमान झाला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून हे सगळं घडलेलं आहे। आता काचेच्या पेटीमध्ये ठेवलेलं संविधान किंवा त्याची प्रतिकृती ती काचेची पेटी फोडून बाहेर काढल्यामुळे त्याचा अपमान होतो का? त्याला संविधानाचा अपमान म्हणायचं का? हा खरा प्रश्न आहे। आता मी हा प्रश्न का उपस्थित करतोय तर एक तर ती प्रतिकृती होती, ते काही संविधान नव्हतं आणि या संविधानाबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या ज्यांच्या दुखावल्या गेल्या त्यांनी याचा विचार करावा लागेल की बाबासाहेबांची या संविधानाबद्दलची नेमकी काय भूमिका होती। संविधान लिहून झाल्यानंतर आणि सुमारे ते 2 वर्ष लागू झाल्यानंतर बाबासाहेब सभागृहामध्ये उभं राहून असं म्हणाले की महाराज, हे संविधान जे लिहिलेलं आहे ते जाळून टाकण्याच्या योग्यतेचं आहे आणि ते जर जाळण्याचा प्रसंग आला तर सगळ्यात प्रथम मी जाळायला तयार आहे, ते कोणाच्याही उपयोगाचं नाही। देशाच्या संविधानकर्त्यालाच जेव्हा असं वाटलं की जे संविधान मी लिहिलेलं आहे ते जाळून टाकायचा प्रसंग आला तर सर्वप्रथम मी जाळून टाकीन, कारण ते कोणाच्याच उपयोगाचं नाही। आता असं जेव्हा बाबासाहेब म्हणाले तेव्हा त्याचा अपमान झाला नाही का? कारण संविधान काही बाबासाहेबांचं एकट्याचं नव्हतं, ते देशाचं होतं, देशासाठी लिहिलेलं होतं आणि म्हणून जेव्हा ते संविधान जाळतो असं बाबासाहेब म्हणाले तेव्हा त्यावेळेच्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान झाला का असा प्रश्न निर्माण होतो किंवा मग संविधानाचा अपमान झाला का असा प्रश्न निर्माण होतो। आणि त्यावेळी जर असं कुणालाच वाटलं नाही की संविधानाचा अपमान झाला तर मग आता केवळ त्याची एक प्रतिकृती आहे, काचेमध्ये ठेवलेली आहे, ती कोणीतरी बाहेर काढली आणि त्याच्यावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला, जो मनोरुग्ण आहे त्याच्याकडून तसं झालं तर लगेच संविधानाचा अपमान होतो का? आणि संविधानाचा अपमान झाला या कारणाने दिली जाणारी जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया अशी द्यावी का? ह्याच्यातला जो दुसरा मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे। तो असा आहे की संविधान जे काही आहे ते या देशातल्या 140 कोटी लोकांचं आहे, ते काही आंबेडकरवाद्यांच्या मालकीचं नाही आहे। परंतु या देशात जेव्हा जेव्हा संविधानाबद्दल काही घडतं, संविधानाचा कुठेतरी अपमान झाल्यासारखं होतं, त्यावेळेला प्रत्येक वेळेला हा एकच समज पुढे येतो। संविधान जर देशाच्या मालकीचं आहे, 140 कोटी लोकांच्या मालकीचं आहे, तर तुम्हाला एकट्यालाच पुढे येण्याचं काही कारण आहे का? तुम्हीच प्रत्येक वेळेला असा आक्रोश करण्याची काही गरज आहे का? तुम्ही प्रत्येक वेळेला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देण्याची गरज आहे का? संविधान सुरक्षित ठेवण्याची किंवा संरक्षणाची तुमची एकट्याची जबाबदारी आहे का? संविधानाच्या संरक्षणाचं तुम्ही काही पेटंट घेतलेलं आहे का? संविधान देशाच्या मालकीचं आहे, देशाची जनता काळजी करेल ना आपल्या संविधानाची। प्रत्येकाला काळजी आहे संविधानाची, मलाही काळजी आहे, मी सुद्धा या देशाचा नागरिक आहे आणि मला वाटतं की संविधानाचं रक्षण झालं पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे। पण असं असताना एकाच वर्गाला, आंबेडकरवाद्यांनाच फक्त असं वाटतं की संविधानाचा अपमान झाला की त्याची प्रतिक्रिया आपण दिली पाहिजे। कशासाठी? तर एवढ्यासाठी की संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि बाबासाहेब आमच्या जातीचे होते।
म्हणजे बाबासाहेब तुमच्या जातीचे होते म्हणून संविधान तुमचं होतं का? तर असं होत नाही. कारण संविधान सभेचे मुळात अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि हे संविधान लिहायला 299 लोक 2 वर्ष 11 महिने 18 दिवस झटलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, त्याच्यामध्ये बौद्ध कुणी नाही. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या कुठल्याही समाजाचा मनुष्य प्रतिक्रिया देत नाही. कुठलाही मुस्लिम आजपर्यंत म्हटला नाही की ते संविधान लिहिताना माझ्याही समाजाचं कोणतरी तिथे होतं आणि संविधानाचा अपमान झाला म्हणजे माझा अपमान झाला असं तो म्हणत नाही. दुसरा कोणी म्हणत नाही. हे तुम्हालाच म्हणावंसं वाटतं कारण संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि ते आमच्या मालकीचं आहे. ही जी काही तुमची भावना आहे त्याच्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. कारण देशामध्ये इतके लोक आहेत त्यातलं कुणी काही म्हणत नाही. तुम्हालाच कसा काय त्रास होतो, तुमचाच अपमान कसा काय होतो, तुमच्याच भावना कशा काय दुखावतात. आणि मग हे ह्याचं सारखं भावना दुखावणं जे अधूनमधून हे संशयास्पद आहे. याच्यामध्ये एक प्रकारचा जातीवाद आहे. तो जातीवाद काय की परभणीच्या त्या दंगलीमध्ये एक गाडी पेटवण्यात आली किंवा फोडण्यात आली. ती गाडी एवढ्यासाठी फोडली की ती देशपांडे नावाच्या माणसाची होती. म्हणजे ती विशिष्ट जातीच्या माणसाची आहे म्हणून आम्ही फोडली, संपलं. म्हणजे तुम्ही ही जी काही दंगल केली त्याच्यामध्ये पूर्णपणे जातीवाद भरलेला आहे. आणि हे सगळं प्रत्येक वेळेला संविधानाच्या अपमानाची चर्चा ही जातीवादी नजरेतून केली जाते आणि हे थांबलं पाहिजे. हे देशासाठी घातक आहे. आता पुढचा प्रश्न त्यांनाच असा आहे की तुम्ही उठलं सुटलं की संविधानाच्या नावाने गजर करीत असता, कंठशोष करीत असता, घसा कोरडा होईपर्यंत संविधानाबद्दल बोलता, देश संविधानाप्रमाणे चालला पाहिजे असं वारंवार सांगता. अरे देश संविधानाप्रमाणे चालला पाहिजे म्हणजे नेमकं काय? म्हणजे निरपराध लोकांच्या दुकानाला आगी लावणे म्हणजे देश संविधानाप्रमाणे चालले आहे काय? तुम्ही नंदीग्राम रेल्वे रोखली हे संविधानाला धरून होतं का? तुम्ही ज्या लोकांच्या हातामध्ये संविधानाने कायदा दिलेला आहे त्या पोलिसांच्या गाड्यावर बेफाम दगडफेक केली आणि पोलिसांना त्यांचं काम करू दिलं नाही, त्यांना पळून लावलं, हे संविधानाच्या तत्वाप्रमाणे होतं का? किंवा तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायच्या नावाखाली घुसता आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर जे अतिमहत्वाची कागदपत्र आहेत, अनेक महत्वाच्या फाईल आहेत, अनेक प्रकरणं लोकांची कलेक्टर समोर चालू असतात, अनेक लोकांनी पुरावे म्हणून कागदपत्र ते दाखल केलेली असतात, ती सगळी कागदपत्र तुम्ही फाडता, फेकून देता, नष्ट करता. याला देश संविधानाप्रमाणे चालणं म्हणतात काय? हे तुम्ही केलेलं कृत्य संविधानाप्रमाणे होतं का? अशा पद्धतीनं अराजक माजवणे आणि देश संविधानाप्रमाणे चालला पाहिजे असं तुम्ही वारंवार आम्हाला सांगणे म्हणजे आम्हाला संविधान कळत नाही की काय? या देशातल्या बाकीच्या कोणाला संविधान समजत नाही, फक्त आंबेडकर वाद्यांनाच संविधान समजतं, असं कसं काय होऊ शकतं? संविधानाच्या त्याचं जे काही महात्म्य आहे याची जाण फक्त तुम्हालाच आहे का? बाकीच्यांना ती नाही आहे का? संविधानाची बाकीच्यांना गरजच नाही आहे का? फक्त तुम्हालाच गरज आहे का? असं कसं असेल? हे जे काही चाललेलं आहे हे एक प्रकारचा हा अतिरेक आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची विकृती पण आहे आणि म्हणून हे सगळं थांबलं पाहिजे. आता याच्यामधला जो काही पुढचा भाग आहे तो काय आहे, हे का घडलं, आता ह्याचा तपास चालू आहे. पोलीस तपास यंत्रणा तपास करेल, जे काही असेल ते सापडेल. तो मनोरुग्ण खरंच मनोरुग्ण होता की नाही, तो मराठा समाजाचा होता असं सांगतायत, तो त्याच समाजाचा आहे की नाही दुसऱ्या समाजाचा आहे ते तपासलं जाईल. परंतु मी आत्ता आधी म्हटल्यासारखं की देश संविधानाप्रमाणे चालला पाहिजे असं तुम्ही म्हणणार आणि तो एक कृतीने मनोरुग्ण आहे, त्याला तुम्ही पकडलं, त्याला तुम्ही अमानुष मारहाण केलीत आणि त्याला भर चौकामध्ये आडवं पाडून त्याच्या मानेवर पाय देऊन त्याला बेदम मारहाण केलीत. हे संविधानाप्रमाणे होतं का? याचं उत्तर शोधा आणि संविधानाच्या नावाने जो काही कंठशोष तुम्हाला करायचा तो नंतर करा. आधी तुम्हाला संविधान कळलं का ते आम्हाला सांगा. आणि ज्यांना संविधान कळलं नाही, ज्यांनी संविधान कधी वाचलं नाही, ते आज संविधानाच्या नावाने महाराष्ट्रामध्ये दंगे घडवत आहेत. आणि हे सगळं का करतायत त्याचं कारण खूप सोपं आहे आणि स्पष्ट आहे.
सर्वप्रथम लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये तुम्ही हे जे काही मोदी सरकार आहे याने 400 पारचा नारा दिलेला आहे की आम्हाला 400 पार जागा जिंकायच्या आहेत. आणि हे राक्षसी बहुमत मोदींना कशाला पाहिजे, तर त्यांना सत्तेत आल्यानंतर आणि बहुमत मिळाल्यानंतर या देशाचं संविधान बदलायचं आहे आणि संविधान बदलून त्यांना आमचं आरक्षण काढून द्यायचं आहे. आणि म्हणून आम्हाला कोणत्या परिस्थितीत मोदी सरकारचा पराभव करायचा आहे असा तुम्ही चंग बांधलात. तुम्हाला थोडं यश आलं, पण काही झालं तर शेवटी मोदी सरकार सत्तेत आलं, म्हणजे एक डाव तुमचा फसला. मग तुम्ही विधानसभेला पुन्हा तीच टिमकी परत एकदा वाजवली, पुन्हा तोच नारा तुम्ही दिला की जर महाराष्ट्राची विधानसभा BJPच्या म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात जर गेली तर मग राज्यसभेमधलं या सरकारचं बहुमत वाढेल आणि महाराष्ट्रामध्येही हिंदुत्ववादी सरकार, केंद्रातही हिंदुत्ववादी सरकार, आणि मग संविधानाला फार मोठा धोका निर्माण होणार आहे. या प्रचाराला सुद्धा लोकांनी फारसं जुमानलं नाही आणि महाराष्ट्रामध्ये BJPचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीसांना स्पष्ट बहुमत मिळालं, जवळजवळ स्पष्ट बहुमत मिळालं. आता तुमची पोटदुखी अशी सुरू झाली की आम्ही 2 प्रयत्न केले, दोन्हीमध्ये आम्हाला यश आलेलं नाहीये, आता आम्हाला काहीतरी करावं लागेल. आणि मग तुम्ही हे जे काही EVM मशीन आहे ह्याच्यामध्ये घोटाळा झाला असं सांगायला सुरुवात केली. त्याच्यावरून तुम्ही गेले काही दिवस आंदोलन करताय महाराष्ट्रामध्ये, त्यात तुम्हाला काही यश येत नाहीये. मग आता ही जी काही पराभूत मंडळी आहेत ज्यांना यश मिळवता आलेलं नाहीये, त्यांना आता हे सिद्ध करायचं आहे की आम्ही जे सांगत होतो की मोदी सरकार आणि हे देवेंद्र फडणवीस सरकार जर आलं तर या देशाच्या संविधानाला धोका आहे, हे आम्ही सांगत होतो. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवलेला नाहीये, पण आता ते बघा आम्ही जे म्हणतो ते घडतंय की नाही बघा. देवेंद्र फडणवीस सरकार येऊन 1च महिना झालेला आहे, त्याच्या आतच महाराष्ट्रामध्ये संविधानाचा अपमान झालेला आहे, संविधानाची विटंबना झालेली आहे. म्हणजे मग आम्ही जे काही पोटतिडकीनं सांगत होतो की ही सरकार आल्यानंतर संविधानाला धोका आहे, ते आता सत्य होतंय की नाही बघा. हे जनतेला सांगण्यासाठी, जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी तुम्ही आता ही दंगल घडवून आणलेली आहे. आणि आता हीच पहिली दंगल आहे समजू नका. जोपर्यंत हे देवेंद्र फडणवीस सरकार आहे तोपर्यंत संविधानाच्या नावाने, बाबासाहेबांच्या अस्मितेच्या नावाने असे दंगे पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात घडण्याची दाट शक्यता आहे. आणि त्या सगळ्याचं खापर म्हणजे दंगे तुम्ही घडवणार आणि खापर केंद्र सरकार राज्य सरकारवर फोडणार आणि त्या दोघांना बदनाम करण्यासाठीचं हत्यार म्हणून तुम्ही अशा दंगली घडवणार. हे आता भवितव्य जे काही ते दिसायला लागले असं स्पष्ट दिसतंय आणि त्याच्यामध्ये फार मोठा धोका आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माझं पोलीस यंत्रणेला आणि शासनाला आता माझी विनंती कोण ऐकेल मला माहीत नाही, परंतु माझी भावना आहे मनातली की बाबा ह्याची सखोल चौकशी एकदा होऊ द्या की खरोखरीच ही दंगल कोणी घडवली, का घडवली. आणि मग त्याच्यासाठी खरं तर पोलीस यंत्रणेने काही कोमिंग ऑपरेशन सुरू केले परभणीमध्ये, तर ते अतिशय चांगलं आहे की जे काही गुन्हेगार त्याच्यात आहे ते सापडावेत, शोधावेत, खरा त्याच्या मागे कोण तो सापडावा. त्याच्यामध्ये आणखीन एक दुसरी गोष्ट किंवा दुसरी बाजू अशी आहे की कोमिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांचा लोकांना त्रास होतोय, सामान्य माणसांना विनाकारण पोलीस वेठीच धरतात. तर पोलिसांच्याकडनं असं काही होत असेल तर त्याला आळा घालावा. पोलिसांना असं इतकं स्वातंत्र्य देऊ नये की त्यांनी आम आदमीला किंवा सामान्य जनतेला त्रास देऊ नये. परंतु जे कोणी संशयित आहेत त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी कोमिंग ऑपरेशन फक्त परभणीत करावं असं नाही, महाराष्ट्रावर ते करावं आणि ते लोक शोधून काढावेत, त्यांना एकदाचं ठेचावं, जेणेकरून पुढचे 5 वर्ष असे प्रकार महाराष्ट्रात पुन्हा आपल्याला बघायला मिळणार नाही. तेव्हा बंधू भगिनींनो, हे माझं विश्लेषण आहे. मी जी काही भूमिका मांडली ती आपल्याला पटलीच असेल असं नाही, परंतु मी जे काही आधी विधान केलं सगळ्याच्या आधी की बाबासाहेब म्हणाले की मी हे संविधान जर जाळायचा प्रसंग आला तर पहिल्यांदा मीच जाळे, तर हे कुठं आहे, हे कधी म्हटलं होतं त्यांनी, तर याच्याबद्दलची सविस्तर माहिती माझं जे पुस्तक आहे जे येऊ घातलेलं आहे 15 दिवसामध्ये मी ते प्रकाशित करतोय पुण्यामध्ये. त्या पुस्तकाचं नाव आहे संविधान का बदलू नये. संविधान का बदलू नये या नावाचं एक पुस्तक मी पुढच्या 15 दिवसानंतर पुण्यामध्ये प्रकाशित करतोय. त्याच्यामध्ये हे सगळं मी सविस्तर दिलेलं आहे की संविधानाबद्दल बाबासाहेबांची नेमकी भूमिका काय होती, त्यांना त्याच्याबद्दल किती आदर होता आणि त्याच्याबद्दलच्या त्यांच्या वेगवेगळ्या ज्या भूमिका आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत त्यांच्या भाषणामधून, त्यांच्या लिखाणामधून, की संविधान
या गोष्टीची बाबासाहेबांची जी काही संकल्पना होती स्वतःची ती निश्चितच वेगळी आहे. संविधान वेगळं आहे आणि त्यांची संकल्पना वेगळी होती असं कुठेतरी झालेलं आहे आणि ते मी मांडण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आपण ते जरूर वाचून ज्याला शंका असेल त्याने त्याचं आपलं शंका निरसन करून घ्यावं. ज्याला इंटरेस्ट असेल त्याने करावं असं काही माझा आग्रह नाही. परंतु आजचा हा माझा जो काही व्हिडिओ आहे मी या ठिकाणी थांबवतो आणि आपण माझं हा आजचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझं जे काही व्हिडिओ चॅनल आहे ॲडव्होकेट शिवाजी कोकडे या नावाने याच्यावर आणखीनही काही व्हिडिओ आहेत ते आपण पाहावेत. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.